आपण माहिती थोडीशी घेऊया। ज्यावेळी रामानुजन केम्ब्रिज विद्यापीठामध्ये आपल्या संशोधनाच्या संदर्भात गेले होते त्यावेळी तिथं खूप दिवस ते राहिले आणि त्यांना तिथं अन्नातून थोडीशी विषबाधा झाली आणि दवाखान्यामध्ये त्यांना ॲडमिट केले। त्यांचे गुरु किंबहुना त्यांचे मित्र हार्डी हे त्यांना हॉस्पिटलमध्ये बघायला गेले आणि मग दवाखान्यामध्ये त्यांनी त्यांच्या आजारासंदर्भात विचारणा केली, माहिती घेतली आणि बोलता बोलता हार्डी हे रामानुजनला बोलून गेले, आज मी ज्या टॅक्सीतून आलो ना त्या टॅक्सीचा नंबर 1729 आहे, काय विचित्र प्रकार आहे असं हार्डी त्या रामानुजनला म्हणाले। त्यावेळी रामानुजन म्हटले, हार्डी तो नंबर खूप छान आहे, चांगला आहे। हो, हार्डी म्हटले, असला कसला चांगला नंबर आहे? त्यावेळी रामानुजन म्हटले, हा नंबर 2 संख्यांच्या घनांच्या बेरजेतून तयार झाला आहे। ते कसं काय हार्डी म्हटले, तर ह्या नंबरकडं तुम्ही जर बारकाईनं बघितलं तर 1च्या घनाची किंमत 1 येते, 12च्या घनाची किंमत किती येते? 1728। 1चा घन अधिक 12चा घन यांची बेरीज केली तर आम्हाला 1729 हा नंबर किंवा ही संख्या मिळते। आणखीन 9च्या घनानं आणि 10च्या घनानं सुद्धा ही संख्या मिळते। 10चा घन 1000, 9चा घन 729, अशा 2 संख्यांच्या घनांच्या बेरजेतून ही संख्या मिळते। किती नंबर चांगला आहे बघा। आणि तुम्ही म्हणताय विचित्र नंबर, विचित्र नंबर नाही तर हा खूप छान नंबर आहे असं रामानुजननं सांगितलं। म्हणजे त्या संख्येकडं गणितीय दृष्टिकोनातून कसं बघायचं हे आपल्याला या नंबरमधून कळतं। आणखीन एक अशीच गंमत आहे, ही सुद्धा एक 4 अंकी संख्याच आहे, लक्षात घ्या। ही 4 अंकी संख्या सगळ्यांनी पाहिलेली आहे, वाचलेली आहे, पण ह्याच्याकडं थोडंसं वेगळ्या गणितीय दृष्टिकोनातून जर तुम्ही बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की 2520 ही संख्या एकमेव मात्र अशी आहे की जिला 1 ते 10 पर्यंतच्या संख्येनं भाग जातो। 1 न भाग जातो, 2 न जातो, 3 न जातो, 4 न जातो, 5 न जातो, 6 न जातो, 7 न जातो, 8 न जातो, 9 न जातो आणि 10 न जातो। अशी एकमेव ही संख्या शोधून काढण्याचं काम रामानुजन यांनी केलेलं आहे, म्हणून ही संख्या विशेष अशी संख्या म्हणून ओळखली जाते, हेही तुम्ही लक्षात घ्या। आणखीन एक गंमत आहे रामानुजनच्या संदर्भातली, ते आपण बघूया। या ठिकाणी तुम्ही बुद्धिमत्तेच्या अनुषंगानं स्कॉलरशिपला असू दे किंवा NMMSला असू दे अशा प्रकारची तुम्ही कोडी बघितलेले असतील, तर त्याच पद्धतीचं एक कोड आहे, पण हे कोड थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे। जर या ठिकाणी तुम्ही बघितलं 22, 12, 18, 87 म्हणजे संख्येच्या पुढं असे पुन्हा संख्या लिहिलेल्या आहेत, यांना म्हणायचे रोज, म्हणजे आडव्या ओळीच्या ज्या अशा दिसतात त्यांना म्हणायचं रोज। आणि 22च्या खाली 88, त्याच्या खाली 10, त्याच्या खाली 19, 21च्या खाली 17, 17च्या खाली 27, 24, 24च्या खाली 86, म्हणजे एकाखाली एक असे जे नंबर खाली मांडलेले आहेत ह्या सगळ्यांना आपण म्हणायचं कॉलम। म्हणजे 4 आडव्या ओळ्या आहेत आणि 4 उभ्या ओळ्या आहेत, असे एकंदरीत या ठिकाणी 16 चौकोन आहेत आणि या प्रत्येक चौकोनामध्ये एक अंक लिहिलेला आहे। आता या ठिकाणी बघा, इथं 22 आहे, 12 आहे, 18 आहे, 27 या संख्यांची जर आडवी बेरीज केली तर ती तुम्हाला 139 भेटणार, किंवा तुम्ही 10, 24, 89 आणि 16 यांची बेरीज जर केली तर तीही तुम्हाला किती मिळणार? 139। म्हणजे कुठल्याही आडव्या ओळीतील असणाऱ्या संख्यांची बेरीज केली तर ती 139च भेटणार। आता आपण उभं बघूया, 22, 88, 10, 19 या संख्यांची बेरीज केली तर ती सुद्धा तुम्हाला 139च भेटणार। किंवा 81च्या खाली इथं 9 आहे, 9च्या खाली 89 आहे, 89च्या खाली 23 आहे, याही संख्यांची बेरीज केली
तर ती तुम्हाला 139. तुम्ही आडवी बेरीज केली 139 भेटेल, उभी केली 139च भेटेल. आता आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने जाऊ. जर तुम्ही 22, 87, 11 आणि 19 ह्या कोपऱ्यावरच्या 4 संख्या जर घेतल्या तर त्यांची बेरीजसुद्धा तुम्हाला 139च भेटेल. आणखीन वेगळ्या पद्धतीनं जाऊया. इथं 12 आहे, इथं 18 आहे, इथं 86 आहे, इथं याही 4 संख्यांची बेरीज जर तुम्ही केली तर ती तुम्हाला 139च भेटणार. समजा तुम्ही 88, 10 आणि या ठिकाणी 25 आणि 16 या 4 संख्यांची बेरीज केली तरीसुद्धा ती आपल्याला 139. समजा तुम्ही कर्णाच्या माध्यमातून गेला असं 22, 17, 89, 11 यांची बेरीज केली 100. परत इथं 87 आहे, 9 आहे, 24 आहे आणि 19 यांची बेरीज केली तरीसुद्धा कुठल्याही ह्या 4 संख्या घ्या त्यांचीही किंमत किती येणार 139. मग सर याच्यात गंमत काय आहे? गंमत ही आहे की पहिल्या आडव्या ओळीमध्ये जर बघितलं 22/12/1887 ही जन्मतारीख आहे रामानुजनची. ही जन्मतारीख आहे रामानुजन आणि त्यांनी आपल्या जन्मतारखेवरून हे कोड तयार केले. तुमच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला असेल की सर माझ्या जन्मतारखेवरून असं कोड तयार करता येईल का? नक्कीच तुमच्या जन्मतारखेवरून सुद्धा अशाच प्रकारचं कोड तयार करता येईल, पण ती बेरीज तुमची 139 असेल असं नाही. आता आमच्या वरची जन्मतारीख घेतली तर 22/3/2011 तर ह्या सगळ्यांची बेरीज केली तर किती येणार 56. आणि ती या कोड्यामध्ये आपण बसवून आडवी, उभी, तिरकी किंवा कुठल्याही 4 संख्या घेतल्या तर बेरीज आम्हाला किती मिळणार 56. तर ते कोड कसं तयार करायचं याची एक PDF तुम्हाला मी व्हॉट्सअपवर टाकेन. अशा प्रकारच्या या स्क्वेअरला, या कोड्याला रामानुजन मॅजिक स्क्वेअर या नावानं ओळखलेलं आहे. अशाच प्रकारे तुम्ही दृष्टिकोनातून गणिताच्या माध्यमातून आपण त्या कॅलेंडरकडे कधी बघत नाही. एक दृष्टिकोन तुम्हाला सांगतो, एक पॅटर्न सांगतो, बाकीचे पॅटर्न तुम्ही शोधायचे. आता समजा मी या ठिकाणी 2, 9, 3, 10 या 4 संख्या घेतल्या. तुम्ही कुठल्याही 4 संख्या घ्या तर त्यांचं आपण क्रॉस बघितलं. इथं 2च्या क्रॉसमध्ये 10 आहे आणि 9च्या क्रॉसमध्ये 3 आहे तर त्यांची बेरीज काय येते सारखी येते बघा. 10 आणि 2 12, 9 आणि 3 अशा प्रकारचे वेगळे पॅटर्न तुम्ही तयार करू शकता. म्हणजे हाच फक्त एक पॅटर्न आहे असं नाही, अजून खूप त्याच्यामध्ये गणित लपलेलं आहे. या गणिताला, या कॅलेंडरला तुम्ही गणिताचं कॅलेंडर म्हणून सुद्धा तयार करू शकता. उदाहरणार्थ या ठिकाणी बुधवारी 1 तारीख आहे. 1 म्हणजे 1चा 0वा घात. 1चा 0वा घात त्याची किंमत किती येते 1. म्हणजे बुधवारी गणितीय तारीख किती आहे 1चा 0वा घात. त्यानंतर या ठिकाणी गुरुवारी किती आली तारीख 2. मग 2 तारीख म्हणजेच काय येणार इथं वर्गमुळात 4. वर्गमुळात 4ची किंमत किती 2. असंही तुम्ही म्हणू शकताय. आज तारीख 2 आहे पण गणितीय दृष्टिकोनातून तुम्ही सांगितलं आज तारीख वर्गमुळात 4. समजा 30 तारीख असेल तर तुम्ही किती म्हणणार आज तारीख वर्गमुळात 900. वर्गमुळात 900. समजा 8 तारीख असेल तर तुम्ही किती म्हणणार 2चा घन. आज 8 तारीख असेल तर आपण गणितीय भाषेतून काय म्हणणार आज 2चा घन तारीख आहे. असं गणितीय दृष्टिकोनातून तुम्ही या कॅलेंडरकडे बघायला पाहिजे. त्यानंतर आपण घड्याळाच्या बाबतीत बघूया. घड्याळ तर दररोज आपण हर घडी हर घड्याळच बघत असतो. हर घडी हर घडी बरोबर. पण या घड्याळाकडे कधी आपण गणितीय दृष्टिकोनातून पाहिले काय बघा. या ठिकाणी बघा 12, 1, 2 असे नंबर आहेत. तर ह्या 2 संख्यांची बेरीज केली 12 अधिक 1 13, 11 अधिक 2 10 अधिक 3 13. असे तुम्ही पॅटर्न शोधू शकता. किंवा समजा 12तून 6 वजा घातलं तर येते उत्तर किती 6. 7मधून 1 गेलं राहिले किती 8मधून 2 गेले राहिले किती. हा दुसरा पॅटर्न सांगितलं. असे तुम्ही पॅटर्न शोधा.
गणितीय दृष्टिकोन प्रत्येक वस्तूमध्ये शोधण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. अशा प्रकारचं घड्याळ आणि त्या अनुषंगानं गणितीय दृष्टिकोन आपण पाहिला. त्यानंतर बघा आता या ठिकाणी एक कार्ड घेतलेला आहे आणि त्याला वर्तुळाच्या आकारामध्ये कट केलेला आहे. आता इकडं जर बघितलं तुम्ही तर याची उंची आपल्याला दिसते का? नाही दिसत. पण असेच गोलाकार वर्तुळाकार हे जे शेप आहेत कार्डचे ते एकमेकावर ठेवले तर आकार कुठला तयार होतोय? हा कशा दंडगोलासारखा दिसतोय का नाही तुम्हाला? हे दंडगोल आहे. आपल्या पाठीमागे जी पाण्याची टाकी आहे ती दंडगोल आकाराची आहे. त्याला गणितीय भाषेमध्ये वृत्तचित्ती असं म्हणतो. मग आता वृत्तचित्तीचं सूत्र आपल्याला माहिती आहे काय? वक्र पृष्ठफळ म्हणजे वळलेलं जे असतं ते वळलेलं असते त्याला वक्र पृष्ठफळ असं म्हणतो. तर त्याचं पाय 2 पाय आर हे सूत्र 2 पाय आर एच हे सूत्र तयार होतं. पण ते सूत्र कसं तयार होतं तर आपण या ठिकाणी सिलेंडर तयार केला म्हणजे असं वृत्तचित्ती तयार केली. या पद्धतीने ही वृत्तचित्ती तयार झाली. बरोबर आहे ना? म्हणजे ही जशी पाण्याची टाकी आहे ना तशी ही पाण्याची टाकी तयार झाली. लक्षात घ्या. आता हा पूर्ण वक्राकार भाग आहे म्हणजे वळलेला आणि हा गोलाकार भाग आहे इकडला आणि इकडला. आता हे कट केला मधनं तर तो आकार कसा तयार होतो? आयताचा. म्हणजे ही आयताची काय झाली? लांबी आणि ही आयताची काय झाली? रुंदी. म्हणजे ही लांबी झाली पण हीच लांबी वर्तुळाचा परिघ तयार होतो अशा पद्धतीने. तर ती लांबी अशी झाली गोल झाली म्हणजे तो झाला वर्तुळाचा परिघ आणि ही आयताची झाली रुंदी पण तीच वृत्तचित्तीची काय झाली? उंची. म्हणून त्याचं वक्र पृष्ठफळ काय आलं? 2 पाय आर एच. आणि ह्याचं एकूण पृष्ठफळ आपल्याला जर दाखवायचं झालं तर मग इथं एक वर्तुळाकार भाग असणार आहे आणि इथे एक वर्तुळाकार भाग. म्हणजे ही वृत्तचित्ती 3 भागानं तयार होणार. हे इथलं एक वर्तुळ, हा वक्राकार भाग आणि इथलं एक वर्तुळ. म्हणजे ह्या 2 वर्तुळांची बेरीज आणि वक्राकार भाग यांची बेरीज केली तर आपल्याला एकूण पृष्ठफळ मिळतं 2 पाय आर कंसात आर अधिक एच. अशा प्रकारे म्हणजे गणितीय सूत्रसुद्धा आपल्याला तयार करता यायला पाहिजे. आता इकडं जर बघितलं आपण या भागाकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आयताकार भाग दिसतो. हा पूर्ण कसा दिसतोय? आयताकार. हा म्हणजे आयताचं सूत्र आता जसं सांगितलं लांबी रुंदी असा हा आयताकार भाग. पण हे 2 भाग काढले तर आयताची ही येणारी लांबी म्हणजे या समांतरभूत चौकोनाचा काय येणार? तो पाया. आणि इथं अशी लांबी होती त्याची ती लांबी म्हणजेच या समांतरभूत चौकोनाची काय येणार? उंची. त्यामुळे या समांतरभूत चौकोनाचं सूत्र तयार काय होणार? उंची. पाया गुणिले उंची. अशा प्रकारे आपण तयार करू शकतो. त्यानंतर बघा आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. आता ती 180 अंश बेरीज कशी येते हे बघूया. आता या ठिकाणचा हा जो भाग आहे हा कोण म्हणजे इथला कोण. आलं लक्षात? हा कोण झाला तयार. ओके. त्यानंतर हा कोण इथं आला. ओके. 2 झाले कोण आणि हा हे 3 कोण झाले. असे हे तिन्ही कोण काय करू आपण या ठिकाणी जरा कोणतरी इथं या की कोणतरी इथं धरायला पाहिजे. हा बी कोण इथं लावला असं जरा करू. त्यानंतर हा ए कोण इथला आहे तो इथं असा लावतो. ओके. आणि हा सी कोण आहे इथला असा तो इथं लावतो. ओके. आता काय झालं इथं अर्धवर्तुळ तयार झालं ना आणि अर्धवर्तुळाचं माप किती असतं? अशा पद्धतीनं त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180. तुम्ही समांतरभूत चौकोनाचं तुम्हाला 2 समांतर रेषा असतील आणि
त्यांना एक छेदणारी छेदिका असेल तर संगत कोणांच्या 8 जोड्या तयार होतात आणि त्या एकरूप असतात हे बघितलं. तर इथं जेवढ्या मापाचा कोण तयार होतो तेवढ्याच मापाचा इथं कोण तयार होतो, किंवा इथं जो कोण जेवढ्या मापाचा तयार होतो तेवढाच इथं मापाचा होतो. इथं तुम्ही बघू शकता. हे बघा, हा कोण जेवढ्या मापाचा आहे तेवढ्याच मापाचा आहे. म्हणजे संगत कोण काय असतात, एकरूप असतात. आता हा कोण जेवढ्या मापाचा आहे तेवढ्याच मापाचा इथं आहे. मग हे दोन कोण कुठल्या प्रकारचे आले, विरुद्ध कोण. ओके. आता हा कोण जेवढ्या मापाचा आहे, हा एवढा तेवढ्याच मापाचा हा कोण येतो. बाह्य विक्रम कोण समान मापाचे असतात, हे आपल्याला याच्यावरून कळतं. ओके. त्यानंतर एक योगेश्वरीनं एक मॉडेल तयार केलं आहे. बऱ्याच मुलांनी मॉडेल्स इथं तयार केलेली दाखवली. तिने एक कोणाच्या प्रकाराचं मॉडेल तयार केलेलं आहे. बघा, जर समजा आपण दाखवतो, एक मिनिट. इथं 0 अंशाचा कोण झाला. हे जसं आपण वर ओपन करू तसं इथं लघु कोण तयार होतो. इथं 90 आहे. 90च्या आतील जे कोण तयार होणार ते लघु कोण. आता इथं बरोबर 90वर आणला मी, त्याबरोबर 90वर आणला तर तो काय तयार झाला, काटकोन तयार झाला. ओके. आता 90 अंशापेक्षा जसं मी पुढं जाणार त्यावेळी कोण कुठला तयार होणार, विशाल कोण. आणि 180वर आणणार त्यावेळी तो कुठला तयार होणार, सरळ कोण. आणि 180पेक्षा पुढं वाढवू म्हणजे मोठा कोण होणार त्यावेळी तो काय होणार, प्रतिविशालित कोण, प्रतिविशाल. आणि परत मूळच्या ठिकाणी आणला तर तो 0 अंशाचा कोण इथं तयार होईल, म्हणजे पूर्ण 360 अंश. अशा प्रकारचे मॉडेल्स तयार करू शकतो आपण. या ठिकाणी कोणाच्या प्रकाराचे सुद्धा मुलांनी मॉडेल्स तयार केलेले आहेत. त्यानंतर पायथागोरसचं सूत्र आपल्याला माहीत आहे की या बाजूचा वर्ग आणि या बाजूचा वर्ग या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या वर्गा एवढी येते. मग ती कशी येते, तर हे चौकोन मोजले आपण. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8. ओके. आणि उभे मोजूया, 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे इथं चौकोन किती झाले तयार, 64 तयार झाले. आता हे मोजूया, 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. म्हणजे इथं किती झाले, ह्या दोघांची बेरीज किती झाली, हे 64 आणि हे 36. 64 आणि 36 बेरीज किती झाली, 100. आता हे मोजूया, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे हे चौरस किती आले, 100. म्हणजे ह्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या वर्गा एवढी आली. लक्षात आलं का. म्हणजे इथं 64 आहे, इथं 36 आणि इथं 100. ह्या दोघांची बेरीज करणार आहे. हे पायथागोरसचं प्रमेय झालं. त्यानंतर या ठिकाणी बघा, हा घन आहे. घन कशाला म्हणतो, ज्याची लांबी, रुंदी आणि उंची समान असते त्याला आपण काय म्हणतो, घन. आणि इथं पृष्ठभाग बघा, 1 2 3 4 4 उभे पृष्ठभाग आहेत. आणि इथं एक आहे आणि इथं एक आहे. असे किती झाले, 6 पृष्ठभाग. कडा किती आहेत बघा, 1 2 3 आणि हे 4. म्हणजे ह्या उभ्या 4 झाल्या, 5 6 7 8 9 10 11 कडा किती आल्या, 12. त्यानंतर शिरोबिंदू किती आहेत बघा, कोपरे 1 2 3 4 5 6 7 8. हां, ऑयलरचं सूत्र तुम्हाला पुढं येते, त्यासाठी हे उपयोग आहेत. त्यानंतर इथं दंडगोल लावलेले आहेत. इथं हा शंकू आहे. थोडक्यात काय की मुलांनी या गणित दिनाच्या निमित्तानं स्वनिर्मित काही मॉडेल्स तयार केलेले आहेत, ती तुमच्यासमोर मांडली या गणित दिनाच्या निमित्तानं. गणित दिन अशा प्रकारे आपण साजरा केलेला आहे. थोड्याफार प्रमाणात तुम्हाला या अनुषंगानं माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही माहिती ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद.
Ganito.